आपण त्यांना काय बोलायचं नाही. मग आता एक दोन दिवसामध्ये जे काही घडलं तुम्ही पाहिलं असाल की पालघरमध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला. कोण तुम्हाला माहिती आहे ना? चौधरी. बरोबर आहे. आता त्यावेळेला हे त्याला झरी म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोंबाबोंब केली होती. आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले. अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेला माहिती नाही, पण तिथपासून बोलत होते. नाही, कारण आवाज मोठा असतो, कोणाचा देठ कुठपर्यंत असेल आपल्याला कसं कळणार. आणि आता त्याच चौधरींना यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही? मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली, स्थानिक पातळीवर असं झालं. मग तुम्ही बोंबलण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची? बरं, अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये. कारण जर का त्या हत्याकांडात चौधरी सामील असेल तर भाजपने प्रवेश का दिला, आणि सामील नसेल तर प्रवेशाला स्थगिती का दिली? काय एक काहीतरी स्वीकारा ना. सांगा, एक तर ठणठणीत सांगा की याचा काही संबंध नाही, आणि संबंध नसेल तर एक तर त्या चौधरीची आणि हिंदूंची माफी मागितली पाहिजे, शिवसेनेची देवेंद्र फडणवीस आणि भाजपने माफी मागितली पाहिजे. संपूर्ण देशामध्ये आगडोम तुम्ही उसळायला निघाला होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साधूंचा हत्याकांड झाले, दुर्दैवी घटना होती, त्याचं संपूर्ण सगळं बाहेर आलेलं आहे. पण आता तोच चौधरी तुम्हाला पक्षासाठी पवित्र, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काय गोमूत्र शिंपडलं की तो पवित्र झाला? धाराशिवमध्ये तेच झालं. तो कोण ड्रगवाला आहे, हा आंगणे का गांगणे, काय गंगावणे नाही, कोण जो असेल तो, त्याला प्रवेश दिला. आणि सगळं म्हणजे 70,000 कोटीचा घोटाळा केला. अजित पवारांचं हेच बोंबलले, स्वतः पंतप्रधान बोलले होते आणि ते मांडीला मांडी लावून बसतात. अशोक चव्हाण त्या आदर्श घोटाळ्यामध्ये शहीद सैनिकांच्या जमीन बळकावणारे म्हणून ज्यांनी बोंबाबोंब केली होती ते बाजूला घेऊन बसले. आम्ही ह्या भाजपासोबत कधी जाऊ शकत. सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. हे आशीर्वादाची ताकद फार मोठी असते. शिव्या तर रोजच खात असतो. आणि आता हे सगळ्यांना कळते. काल जे गेले होते ना, बाबा मारलं, बाबा तू ओलल्ला अरे ओलल्ला, पण तुझी दाढी आली, तू आता बोबडा कशाला बोलतोस? हे एवढे लाचार झालेले आहेत लोक, स्वतःमध्ये हिंमत असणार. हिंमत होते कशी तुम्हाला दुखवण्याची? शिवसेनेमध्ये होता तेव्हा होती कोणाची हिंमत? कोणाची हिंमत नव्हती. पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा, मांजर भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते, ती ताटाखालीच असते. त्या मांजराचा तरी वाघ नाही होऊ शकत. मांजराचा वाघ. तर उद्धव ठाकरेंच्या या भाषणावर आपलं लक्ष असेल.